नमस्कार. अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल. आज एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्या समोर इथे सादर करतोय. नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलास मुळम या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आज एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्या समोर इथे सादर करतोय. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे माजी खासदार, शिवसेना सचिव नेते विनायकजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून जी काही कामं म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ घातली होती आणि त्यानंतर सत्तापालट झाला, दुसरे खासदार तिथे नियुक्त झाले, निवडून आले आणि विनायक राऊत साहेबांनी जी कामं त्यांची अधोरेखित राहिली होती, अधुरी राहिली होती, ती कामं आज लोकांच्या निदर्शनास आणून देणं हे माझ्यासारख्या एका कडवट शिवसैनिकाचं ते काम आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या ब्रीदानुसार काम करणारे, कार्य करणारे 2 टर्मचे खासदार विनायकजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून खूप सुंदर अशी कामं त्या कार्यकाळात झाली होती. पण खरंच काही लोकांनी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे बाळकडू, यांचे विचार, यांचा वारसा आत्मसात केलाय किंवा खऱ्या अर्थाने ते 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या ब्रीदाला जागतायत का, हा कुठेतरी प्रश्न पडला. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया ते म्हणजे राजापूर तालुक्यातील तारळ आणि मंचेतर म्हणजे देवगड आणि राजापूर तालुका या 2 तालुक्यांच्या मध्ये 2 तालुक्यांना जोडणारा एक खाडी पूल तयार व्हावा अशी स्थानिक म्हणजे देवगड मधल्या म्हणजे मंचे मधल्या गावातील आणि तारळ गावातील रहिवाशांची, लोकांची एक जनधारणा होती आणि अशी मागणी त्यावेळीचे लोकसभेचे खासदार विनायकजी राऊत साहेब यांच्याकडे तारळ ग्रामपंचायतचे सरपंच बाळकृष्ण हळदणकर साहेब आणि मंचातील ग्रामपंचायतचे सरपंच यांच्याकडून तशी लेखी निवेदन पत्र देण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने हे कार्यसम्राट खासदार साहेबांनी अगदी केंद्रापासून राज्यातील सर्व बांधकाम विभाग असेल, त्यावेळचे पालकमंत्री असतील किंवा इतर सर्व कायदेशीर पूर्तता करून हे काम पूर्णस्वास नेले. पण फुकट श्रेयवादाची हकाटी नेहमी हाकणाऱ्यांना कुठेतरी हे या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोचतील हाच एक छोटासा प्रयत्न आहे. दिनांक 18/1/2022 रोजीचे हे पत्र आहे. त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना खासदार विनायकजी राऊत साहेबांनी केलेला पत्रव्यवहार नाबार्ड 28 योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा देवगड येथील मंचे ते तारळ पूल बांधण्याकरता मंजुरी देण्याबाबत मा अधीक्षक अभियंता रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागीय मंडळ रत्नागिरी यांनी दिनांक 15/11/2021 रोजी मा मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण मुंबई यांना पाठवलेला प्रस्ताव
बांधकाम भवन रत्नागिरी यासी प्रस्ताव प्रत 15/11/2021 रोजी ती प्रत पोचलेली आहे. सदर पुलामुळे म्हणजे देवगड तालुक्यातील मंचे आणि राधापूर तालुक्यातील तारळ, सदर पुलामुळे दोन्ही जिल्ह्यातील लोकांच्या प्रवासाचा, शैक्षणिक आणि विकासाच्या दृष्टीने जवळीकता निर्माण होणारा हा पूल. प्रपोजल ऑफ रोड अँड ब्रिज वर्क्स फॉर लोन असिस्टन्स अंडर RIDF. म्हणजे या IRDF चा अर्थ काय? रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. कार्यालयीन पत्र 8/10/2021 अन्वये मागणी केली. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागीय अधिकारी कणकवली. सदर प्रस्ताव प्रति संदेश पारकर, सरपंच मनचे आणि सरपंच तारळ ग्रामपंचायतीनं पाठवण्यात आलेले आहे. दिनांक 6/7/2023 रोजी प्रति नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांना सुद्धा पत्र देण्यात आलेलं आहे. अर्थसंकल्पीय सन 2022-23च्या पुरवणीमध्ये सुद्धा हा विषय घेण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्ग 177 मनचे तर इजिमा 79 या रस्त्याला जोडणाऱ्या खारेपाटण शेजवली वालिये उपळे तारळ रस्ता 120 मीटर नदीवर भूसंपादनासह पूल बांधणे यासाठी दिनांक 7/11/23 रवींद्र चव्हाण साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांना निवेदन पत्र परत देण्यात आले. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वीचे हे पत्र आहे, पूर्व तयारी करण्यासाठी. त्यानंतर एक हास्यास्पद गोष्ट आहे, जर यापूर्वी किंवा यानंतर कुणी जर त्या तारळ मनचे पुलासाठी जर कुणी पाठपुरावा केला असेल, शासकीय त्यांनी काही पत्र पाठवलेली असतील, तर त्यांनी ती सादर करावी. म्हणजे फुकटचं श्रेय घेण्यापेक्षा, या श्रेयवादाच्या लढाईपेक्षा ज्यांनी काम केले त्यांना त्यांचं श्रेय देणं हे तितकंच गरजेचं आहे. राहिला विषय असा आहे की खासदार श्री नारायणजी राणे साहेब यांचं पत्र दिनांक 7/10/2025 रोजी प्रपोजल ऑफ रोड अँड ब्रिज वर्क फॉर लोन इन्फ्रास्ट्रक्चर अंडर RIDF ला दिलेला आहे. आता या सर्व गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्यानंतर येथून काही मी कागदपत्र सुद्धा, काही फोटोज शेअर करणार आहे. विनायकजी राऊत साहेबांनी 2021 मध्ये तारळ आणि मनचे गावचा पाहणी दौरा सुद्धा केलेला आहे. तिथली प्रत्यक्ष पाहणी जर नारायण राणे साहेबांनी जर केलेली असेल तर त्यांनी सुद्धा तसं दाखवणं गरजेचं आहे. पण माझ्या माहितीनुसार हा पूल व्हावा ही स्थानिक मनचे गावातील, तारळ गावातील स्थानिकांची मागणी जर प्रथम कुणी मांडली असेल तर ते त्यावेळेचे आजचे माजी खासदार विनायकजी राऊत साहेबांनी, आणि त्यांनी त्याची काही पुरावे, त्याचे काही प्रस्ताव, त्याची काही निवेदनं अगदी पालकमंत्र्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागापर्यंत, अगदी कणकवली बांधकाम विभाग, रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागापर्यंतची जी पाठपुरावे केलेलीची लेटर आहे. त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा त्यांनी दिलेलं ते निवेदन पत्र, हे सगळे पुरावे मी इथे जोडणार आहे. राहिला पाठ बाळासाहेबांच्या विचारसरणीनुसार काम करणारा हा कोकणातील निष्ठावंत खासदार विनायकराव साहेब यांच्या पाठपुराव्यानेच हे मनचे आणि तारळ गावातील जो उड्डाणपूल आहे, जो पूल आहे, तारळ आणि मनचे गावातील 2 गावांना आणि तालुका देवगड
आणि तालुका राधापूर या 2 तालुक्यांना जोडणारा पूल, नदीवरील पूल, खाडी पूल व्हावा ही सर्वप्रथम मागणी जर कुणी केली असेल, लोक आग्रहास्तव ही मागणी माजी खासदार विनायक राऊत साहेबांचीच आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रादेशिक विभाग कोकण मुंबई यांना पाठवलेला प्रस्ताव.